आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत तांदळाचं पीठ आणि उकळलेले आलू पासून टिक्की भाकरी। तर इथे मी हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। तर बटाट्याला पहिले ग्रेट करून घ्यायचा आहे। एकदम नवीन नाश्ता बनवत आहे तर बटाट्याला ग्रेट करून घेतलेला आहे। गॅसवर पॅन ठेवलेली आहे। पॅन मध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चम्मच टाकायचा आहे जिरं, एक बारीक चिरलेला कांदा, कांद्याला 2-3 मिनिट फ्राय केल्याच्या नंतर टाकायचं आहे लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे। तर ह्या पेस्ट टाकायचा आहे 1 चम्मच। अर्धा चम्मच टाकूया धने जिरा पावडर। थोडासा टाकायचा आहे गरम मसाला अर्धा चम्मच। चुटकी टाकायची हळद। आता मसाल्यामध्ये ग्रेट केलेला आलू टाकायचा आहे। टाकूयात चवीप्रमाणे मीठ, हिरवी कोथिंबीर। दही छान परतून घ्यायचं आहे। तर हा स्टफिंगचा आलूचा मसाला तयार आहे। आता या मसाल्याला बाजूला ठेवायचा आहे थंड करण्यासाठी। कढाईमध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी खूप जास्त टाकायचं नाहीये। कढाईमधलं पाणी गरम झालेलं आहे। पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि बेलण्याने असंच मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा पीठ छान उकळलेलं आहे आणि आता पीठ तयार झालेलं आहे। पिठाला पण खाली घेऊया थंड करण्यासाठी। तांदळाचं पीठ थोडं थंड झालेलं आहे, मळून घ्यायचंय। थोडस पाणी लावून पाण्याच्या हाताने पण छान मळून घ्यायचं आहे। तर बघा छान प्लेन असं पीठ मळलं गेलेलं आहे आणि आलूचा मसाला पण थंड झालेला आहे। तर आलूचे असे छोटे छोटे बॉल बनवायचे आहे। तांदळाच्या पिठाचा लिंबू एवढा उंडा घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये असं खोल करायचं। पोटॅटोच्या मसाल्याचा बॉल आहे तो याच्यामध्ये स्टफ करायचा आहे। करायचंय बंद। उंड्याला कोरडं पीठ लावून थोडस असं थापून घ्यायचं आहे किंवा याला बेलण्याने पण लाटून घेऊ शकता आणि मसाला थंडाच करून भरायचा आहे, नाहीतर ही टिक्की फुटू पण शकते। तर अशा प्रकारे हे आपली भाकरी टिक्की बनवायची आहे। तर चला पूर्ण टिक्की अशीच बनवून घेऊया। अशा प्रकारे भाकरी टिक्की बनवून घेतलेली आहे। गॅसवर तवा ठेवलेला आहे। तव्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। मी तूप लावत आहे। टिक्कीला तव्यावर भाजून घ्यायचं आहे। याला डीप फ्राय करू शकता किंवा सॅलो फ्राय करू शकता। उलट पलट करून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहे। बघा मस्त टम्म असे फुगलेल्या भाकरी आहेत। तर बघा खूप छान असे टिक्की भाकरी झालेल्या आहेत। भाकरी सर्व करण्यासाठी तयार आहेत। काढून घेऊया। क्रिस्पी पण झालेले आहेत। एक टिक्की भाकर तोडून दाखवते। खूप गरम आहे। बघा खूप छान असे टिक्की भाकर झालेली आहे। स्टफ तांदळाची टिक्की भाकरी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।